आता बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूरच्या महापौर पदावरून राजकारण तापलेलं आहे। चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा शिगेला पोहोचलाय। विजय वडेट्टीवार यांच्या गटातील नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचं कळतंय। राजेश अडूर यांचा हा आरोप आहे। या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे। सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेलेला आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन कोण करणार यावर चांगलंच राजकारण होत आहे। सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा आपापली भूमिका मांडतायत। मात्र 66 सदस्यांपैकी 27 सदस्य घेऊनही काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे। पण वडेट्टीवार आणि धानोरकर या काँग्रेसच्या 2 गटातला वाद काही थांबत नाहीये। आता तर हद्दच झाली आहे। विजय वडेट्टीवार गटातील 6 नगरसेवकांना धमकावण्यात आले। पुण्याहून परत येत असताना समृद्धी महामार्गावर अडवून या नगरसेवकांचा अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी वडेट्टीवार गटातील नगरसेवक राजेश अडूर यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे। प्रतिनिधी अनवर शेख यांच्याकडून या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। अनवर, नेमकं काय घडलेलं होतं, जी दृश्य सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवतोय, नेमकं काय हे सगळं बोलणं झालं, काय नेमकी धमकी दिली गेली? नक्कीच रीती महापौर पदावरून काँग्रेसमध्ये 2 गटमध्ये चांगलीच खडाजंगी आपल्याला बघायला मिळत आहे। वडेट्टीवार ग्रुप आहे आणि एक खासदार प्रतिभा धानोरकर ग्रुप आहे। जे वडेट्टीवार ग्रुप आहे राजेश अडूर यांच्यासह जे 6 नवीन सदस्य नवनिर्वाचित सदस्य हे आपल्या परिवारासोबत पुणे सहलीसाठी गेले होते। परत येत असताना समृद्धी महामार्गावर एक जे ठोंबरे नावाचा जे व्यक्ती आहे चंद्रपूरचा, त्याच्यासोबत 10 ते 15 लोक त्यांनी ट्रॅव्हल्सला गाडी आणून त्यांना खाली उतरायला सांगितलं। आणि जे काँग्रेसच्या एक प्रतिभा धानोरकर यांचं जे काँग्रेसचा कार्यकर्ता आहे एकुरी वार्डमधील, त्यांना त्यांच्यासोबत बोलायचा त्यांनी आग्रह धरला। परंतु वडेट्टीवार जे समर्थक होते त्यांनी आम्ही त्यांच्यासोबत बोलणार नाही, त्यामुळे काही वेळासाठी तिचा राडा झाला। त्याच्यानंतर जे अडलूर आहे यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। त्यामध्ये दुसरा ग्रुप जे आहे काँग्रेसचा, त्यांच्या कार्यकर्त्याचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत जे 10 ते 15 लोक होते ते नागपूर येथील रहिवासी असल्याचेही समोर आलेलं आहे। जी अनवर, आता जसं आपण म्हणतोय की वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या ह्या गटातला सगळा वाद आहे, या दोन्ही नेत्यांच्या कानावर ही गोष्ट गेली आहे का? त्यांच्याकडून कुठली प्रतिक्रिया याबाबत दिली गेली आहे का? या जे नेता आहे वडेट्टीवार आहे हे आज बारामतीला होते। अजित दादा यांच्या अंतिम संस्कारासाठी ते तिथे उपस्थित होते। परंतु ग्रुप आहे त्यांच्याकडे हे बातमी गेली असली पाहिजे, कारण की पोलिसांमध्ये तक्रार झालेली आहे। पोलिसांमध्ये हे जे आपल्याकडे प्रत आहे आता, या प्रतमध्ये सगळ्यांचे नाव याच्यात नमूद करण्यात आलेले आहे। पोलिसांची तक्रार कॉपी आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस चौकशी करत आहे। अजूनपर्यंत गुन्हा म्हणजे कलम जे आहे ते लावण्यात आलेले नाही आहे। सर्व चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे। जी अनवर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।